भारतीय संविधान हे देशाचा आत्मा आहे. प्राध्यापक मुकुंद कांबळे. शताब्दी महोत्सव कमिटीकडून डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन. भारत देशाची खरी ओळख त्याच्या विविधतेत आणि लोकशाही व्यवस्थेत आहे. आणि या सर्वांचा पाया म्हणजे भारतीय संविधान. देशाच्या प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि संधी देणारे हे संविधान आजही आपल्या समाजाला योग्य दिशेने मार्गदर्शन करत आहे. संविधानाच्या निर्मितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांनी समाजातील सर्व घटकांचा विचार करून एक न्याय्य आणि समावेशक संविधान तयार केले, जे आजही आपल्या देशाचा मजबूत पाया आहे. आजच्या बदलत्या काळातही संविधानाचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट प्रत्येक नागरिकाने आपल्या हक्कांसोबत कर्तव्यांची जाणीव ठेवणे अधिक गरजेचे झाले आहे. संविधान केवळ शासनाची चौकट नसून ते देशाच्या प्रगतीचे आणि एकतेचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन प्राध्यापक मुकुंद कांबळे यांनी केले. ते निपाणी येथे शताब्दी महोत्सव कमिटी आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रथम पदस्पर्शास 101 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अभिवादन सभेत प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने हे होते. प्रारंभी डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला उदय वंटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सुशील कांबळे यांनी बौद्ध वंदना सांगितली. स्वागत अमित शिंदे तर प्रास्ताविक संतोष मेस्त्री यांनी केले. पुढे बोलताना कांबळे म्हणाले, भारतीय संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नसून ते भारताच्या आत्म्याचे प्रतिबिंब आहे. त्याचे पालन करणे आणि त्याचा सन्मान राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. सभांचं कलेक्शन त्यांनी चांगल्या प्रकारचं करून संपादित केलेलं आहे आणि त्यासाठी सरांना मी त्यांचं अभिनंदन करेन, त्यांना धन्यवाद देईन. आणि बाबासाहेबांनी जी सभा पहिली घेतली त्या सभेमध्ये काही त्यांनी मुद्दे मांडलेले होते. काही लोकांच्या वाचनात ते आले असतील. आपण त्याची उजळणी करूया, थोडंसं चार्जिंग करूया. आणि बाबासाहेब जरी गौतम बुद्धांचा विचार घेऊन असले तरी काही ठिकाणी बाबासाहेबांना वाचत असताना बाबासाहेब थोडेसे बुलंद आवाजाचे होते, थोडेसे आक्रमकी होते. आणि तसं असल्याशिवाय बऱ्याचशा लोकांना नतमस्तक व्हायला लावलं नसतं. सहजासहजी आपल्याला काय मिळत नाही. आणि जो आपला हक्क आहे, तो अधिकार आहे, तो आपण हिरावून घेतल्याशिवाय किंवा त्यांच्याकडून मिळवून घेतल्याशिवाय, झगडल्याशिवाय मिळत नाही. हे बाबासाहेबांच्या बऱ्याचशा ठिकाणी, बऱ्याचशा वाचनातून, बाबासाहेबांच्या लिखाणातून आपल्याला समजून येतं. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी एक दोन उदाहरणं सांगितलेली होती. बऱ्याचशा लोकांना माहिती असेल, फ्रान्समध्ये अशा प्रकारची क्रांती झाली. तिथं दोन गट होते, एक उच्च आणि एक नीच. म्हणजे ज्यांना आपण समाजातले उच्च गटातले समजतो ते, आणि समाजातले थोडंसं खालच्या दर्जाचे लोक होते ते. अन्याय अत्याचार आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. थोडंसं आपली पिढी जी इथं आता बसलेली आहे ती पिढी थोडीशी भाग्यवान आहे, कारण आम्ही थोडंसं शिकलो, थोडंसं आम्हाला या गोष्टीच्या अन्यायाच्या किंवा अत्याचाराच्या थोड्याशा झळा कमी पोहोचल्या. पण आमच्यापेक्षा अगोदर जे लोक होते त्यांना या झळा जास्त पोहोचलेल्या आहेत. आणि आता आमच्या पुढची जी पिढी आहे त्या पिढीचं सुद्धा भवितव्य थोडंसं धोक्यात असल्यासारखं आम्हाला वाटायला लागलंय. त्याला अनेक कारण आहेत. शताब्दी महोत्सव कमिटी सुधाकर माने म्हणाले, निपाणी ही भूमी आंबेडकर चळवळीचे केंद्रबिंदू आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या सर्वाधिक सभा निपाणीमध्ये झालेल्या आहेत. यासाठी ही भूमी पुण्यभूमी असल्याचे सांगितले. आणि 100 वर्ष पूर्ण होत असताना आपण त्यांना अभिवादन करणे आपल्या अत्यंत जरुरीच आहे. कारण जागतिक कीर्तीचा महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार हे निपाणीमध्ये येऊन गेले. निपाणीतली पहिली सभा ही कर्नाटकातली पहिली सभा. त्यामुळे ह्या सभेला अत्यंत महत्त्वाने कर्नाटकमध्ये आता सध्या लाभलेला आहे. एक तुम्हाला मी उदाहरण सांगेन की नेल्सन मंडेला यांना इंग्रजांनी 27 वर्षे शिक्षा दिली आणि त्यांना 11 फेब्रुवारी 1990ला त्यांना ज्यावेळी सोडलं जाणार आहे अशी घोषणा झाली, त्यावेळी जगातील सगळे कॅमेरे त्या तुरुंगावर लावलेले होते. असे कुणी सॅटेलाइटवरनं लावलेलं होतं, कुणी असं समोर घेऊन थांबलेले होते. याचं कारण काय की नेल्सन मंडेला हा शांतीदूत
27 वर्षे जेलमधून सुटून बाहेर येत असताना पहिला फोटो माझ्या देशातल्या कॅमेऱ्यात यायला पाहिजे असं प्रत्येक देशाचं म्हणणं होतं. त्यामुळे सगळ्या ठिकाणी असं कॅमेरे लावून ठेवलेले होते. आणि नेल्सन मंडेला बाहेर आले आणि पत्रकारांनी त्यांना विचारलं की 27 वर्षे तुम्ही कसं काय एकटं काढला. तर त्यांनी सांगितलं मी एकटा नव्हतो, आम्ही दोघं होतो. मग त्यांना पत्रकारांना याचगे वाटलं दोघं कसे काय. तर त्यांनी सांगितलं माझ्यासोबत बाबासाहेब होते. बाबासाहेबांची पुस्तकं घेऊन मी एवढं 27 वर्षे मी काढलेलं आहे. असा महामानव आपल्या निपाणीमध्ये येऊन आज 101 वर्षे झालेले. आणि पहिली सभा ही चंद्रमटाकीमध्ये झाली. आणि बरोबर 100 वर्षानंतर ज्या ठिकाणी बाबासाहेबांची सभा झाली त्याच ठिकाणी शताब्दी कमिटीच्या वतीनं आम्ही त्यांना 100 वर्षानंतर बरोबर अभिवादन करायला गेलो. ॲडव्होकेट महेंद्र मंकाळे म्हणाले, एक उज्ज्वल समाज निर्मिती करणे बाबासाहेबांचे स्वप्न होते. येणाऱ्या काळामध्ये चळवळ गतिमान करून बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्राध्यापक अजित कांबळे, जनार्दन मोहिते, उदय वंटे, प्राध्यापक ND जटरातकर, मंगलदास कांबळे, गणू गोसावी, MA नाईक, कबीर वराळे, संजय शितोळे, शरद कांबळे, संजय कांबळे, नानासाहेब जामदार, सुशील कांबळे, बाबासाहेब कांबळे, रवींद्र घस्ते, कर्णकुमार कांबळे यांच्यासह शताब्दी महोत्सव कमिटीचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. आभार सुशील कांबळे यांनी मानले.